नमस्कार. जय श्रीराम शेतकरी मित्रांनो. हे आपलं गिनीग्रासचं झाड आपण बघितलं तर आजूबाजूला हे बाई डायरेक्ट याच्या उच्च याच्यावरती आहे. म्हणजे जस्ट त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे जात नाही. कुठेही प्रकारचं पाणी वगैरे इकडं साईडला जातं. पण वरती आपण बघितले वरती खोंडे वगैरे वरती म्हणजे खोंडे वगैरे आणि वरची म्हणजे त्याची मुळी वगैरे किती स्ट्रॉंग असेल. आपण खाली मुळी वगैरे गिनीग्रास झाडाची त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे जात नाही. तर त्याच्यामध्ये एकदम कॅनिफी वगैरे असं म्हणजे वाढ वगैरे कशी संपूर्ण प्रकारची वाढ वगैरे होते. कारण वाढ वगैरे एकदम छान प्रकारे त्याची वाढ वगैरे होते. कारण जे आपण म्हणतो झाडाची जी मुळी असते प्रामुख्याने कुठल्याही झाडाची पांढरी मुळी ती अपडेट असते. गिनीग्रास कुठलं जरी ती पाणीच्या शोधामध्ये लांब अपडेट करत जातं. आता ज्याला पाणी नाही भेटला असं तर त्यांनी वरच्या स्रोतामध्ये गेलं म्हणजे वरच्या जे वावरामध्ये त्याची मुळी लांबली आणि तिथून त्यांनी पाणीचा स्रोत लावला. आणि याला कुठल्याही प्रकारचं आपण पाणी वगैरे टाकत नाही, काही टाकत नाही, पाणी पण भरत नाही, तरी त्याच्यामध्ये निळसरपणा आहे. आणि आजूबाजूला तो भिमुंग आहे. हे बा आपण बघितलं भिमुंग वगैरे, पण त्याला पाणी म्हणजे एकदम उंच्यावरती येतं आहे आणि या सारा वगैरे इथं पाणी वगैरे जात नाही. पण एक लक्षात घेतलं की जर आपल्या एखाद्या व्यक्ती म्हणजे जस्ट जो प्रॉब्लेम म्हणजे आपण कसा असतो, आपल्याला जर पाणीची चांगलीच चीस लागलेली असते, एकदम तीस वगैरे आपल्याला पाणीची चीस लागली असती, तर आपण इकडं गेलो तिकडं जाऊ कुठं काय ना कोणत्या का घरामध्ये आपण पाणीचा शोधण्याचा प्रयत्न करतो. कुठं काय ना अर्जंट एक चीस वगैरे लागली. तसं झाडाचं वैशिष्ट्य आहे. याला जी चीस लागली होती तीसच म्हणताय म्हणजे पाण्याच्या शोधामध्ये ते डायरेक्ट म्हणजे त्याची मुळी वगैरे जसं ओलावा सापडत गेला तिकडे त्याची मुळी जी पांढरी मुळी होती, आपण पांढरी मुळी म्हणतो, इथं म्हणजे त्याची खालून इथं मुळी वगैरे होती. ती मुळी वगैरे होती ती मुळी ते खाली लांबत गेली म्हणजे वरच्या शेतामध्ये एवढे आपण म्हणजे जस्ट 5-6 फुटावरती ते 5-1 फुटाचं तिकडे पाणी वगैरे जात असेल तिकडे त्याची मुळी वगैरे लांबत गेली. आणि तिथं गेल्यावर त्याची मुळी वगैरे थांबली. आणि हे बघा आपण त्याची मुळी बघू. हे बघा पांढरी मुळी म्हणजे पाणी बिगर पाण्याचं सुगट. हे बघा मुळी वगैरे बघा त्याची. हे बघा आपण मुळी तोडलेली आहे. हे बघा मुळी वगैरे म्हणजे हे बघा त्याच्यामध्ये त्याची पुरी मुळी वगैरे खाली जमिनीमध्ये गाडली गेली आहे. आणि पाण्याच्या शोधामध्ये झाडाची मुळी सुगट लांब कुठं पण जाऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कमी पाण्यामध्ये पण शेती सक्सेसफुल होऊ शकतं, हे आपल्या लक्षात आलं असेल. जमिनीला एवढं पाणी पण लागत नाही. धन्यवाद. माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. जय श्रीराम.